नमस्कार मंडळी, तर भारी कलाकार यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे दहीहंडीचा दिवस। तर मुंबईमध्ये जितक्या दहीहंडी असेल त्या सर्व मी या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर बघूया आपला आजचा ब्लॉग हा कसा होतोय। मंडळी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला मी माझी गाडी काढली आणि सोबत घेतला अजयला। बाहेर तर खूप पावसाचं वातावरण झालं होतं, तर त्याची पण आम्ही तयारी करून ठेवली होती। नंतर बनवलेलं की आज पावसात भिजायचं आणि सर्व हंडी कुठं कुठं लागल्यात बघायचं। आणि आत्ताच तयारी चालू आहे वाटतं। आम्ही दुपारी लवकर निघालेलो, जवळपासच्या एरियामध्ये सर्व हंडी लावताना दिसत होतं। मग आम्ही थोडं पुढे गेलो। तर मंडळी व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत जमून राहा, व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। बाहेर इतकं वातावरण छान होतं, असं वाटत होतं की इथं बाहेर कधी पण पाऊस येण्याची शक्यता आहे, पण आमची भिजायची तयारी होतीच। हा आमच्या इथल्या जवळचाच एरिया आहे, तर इथे पण एक मोठी हंडी लागते। तर आम्ही तिकडेच पहिला जाणार आहे, बघूया तिकडे काय आहे। मस्त गाणी वगैरे लावली आहेत ऑलरेडी, माहोल तर एक नंबर झालाय। तर पुढे जाऊन बघूया काय हंडी वगैरे लावली आहे की नाही। तर मंडळी ही माझी 2024 मधली पहिली हंडी जे मी आता बघतोय। मस्त छोट्या पोरांनी लावली होती, 3 थर लावले होते, खूप भारी वाटलं बघून त्यांना। हंडी तर खूप वरती आहे। यांना बघून तर खूप भारीच वाटलं। मला पण माझ्या लहानपणाची आठवण आली। मी पण एकेकाळी लहान असताना अशी मजा करायचो, हंडीला जायचो वगैरे, मजा आली खूप बघून यांना। तर मंडळी बघू शकता तुम्ही, आपलीच माणसं आपलीच माती, किती मस्त आपला सण एन्जॉय करताना। इथे थोडं पुढे गेलो ना तर इथं ट्रॅफिक लागले खूप। इथे खूप गोविंद पथक दिसत आहेत आम्हाला, त्यामुळे पुढे जास्त ट्रॅफिक लागले। पुढे पण एक हंडी दिसते, त्यामुळेच मला वाटतं गर्दी झाली इकडे, ट्रॅफिक जाम पण झाले। तर आता मी जिथे आलो तिथे ना भांडूपमधली सर्वात मोठी हंडी लागते इकडे। इथे तर खूप जास्त गर्दी दिसते रे आजा, काय बोलतो? पुढे जाऊया का? चल जरा पुढे बघूया। थांब पहिले थर लागलं। डायमंड थर लावतायत, जोली थर लावणार आहेत, त्यानंतर तुमचं थर लावण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल। ओके, किती लावतायत रे? कितवा गेला?
1 2 3 4 5 6वा गेला हा, 7वा, 7 लावले रे. सही एकदम कडक. तर हे बघा 2023चे थरांचे मानकरी टॉप 5 मध्ये 9 थर, 8 थर, 8 थर, 8 थर, 8 थर. सही रे एकदम. इथल्या सर्व गोपाळांनी इकडे आतमध्ये या, थोडस रस्ता मोकळा करा. इतर गोविंद पथकाने प्लीज कव्हर करा त्यांना. पाऊस यायला सुरुवात झाली आता इकडे बघा, तरी पण कसे थर लावतात आता हे लोक. बाकीच्यांनी प्रोटेक्ट करण्यासाठी थोडंसं हात सरसवलं. अरे अरे रे रे, अटकलाय कुठेतरी. होल्ड करतायत खूप यार, काय करतायत हे लोक. हलतायत पूर्ण थर. खाली उतरले वाटतं. गेले यार, गेले. शेट. आता हे बघा किती लावतायत तर. एक 2 3 4 5 6 7 7चे ट्राय करतायत हे लोक पण वाटतं. वाव, दिली रे सलामी कडक. आणि 1 2 3 4 5 6 7 थरांची सलामी दिली आहे वीर हनुमान गोविंद पथक. भारी ना कडक थर लावले रे यांनी. ट्रॉफी पण घेऊन गेले, बक्षीस पण घेऊन गेले असं. इकडे येऊन उभं राहायचं. इकडे जागा आहे खाली. चला, कृपया शांतता ठेवा कारण थर लावले जात आहे. आता हे बघा किती लावतात. 1 2 3 4 5 तर येतले 6 7 7ची ट्राय काढली. चला आता जरा पुढे जाऊन बघूया. इथे तर मी बघितलं 4-5 हंडी तर बघितले. आता पुढे पण बघूया.
हा बघा, हाच तो अजय. ह्याला घेतलंय सोबत. कोणतरी पाहिजे ना कॅमेरा पकडायला. त्याला पण सुट्टीच होती, मला पण सुट्टीच आहे. बोलो ह्याला घेऊया आणि जाऊया. कुछ ही समय में हम सबके लाड़के मुख्यमंत्री हमारे बीच में हाजिर होंगे। दादू भाई प्रतिष्ठान की तरफ से उनका हार्दिक स्वागत किया जाएगा। हम सबके लाड़के मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहब हमारे बीच में कुछ ही समय में हाजिर होंगे। ठाण्यामध्ये ही पण खूप मोठी हंडी लागली होती. आम्ही मुख्यमंत्री येणार सांस्कृतिक नाव कार्यक्रम ऐकूनच आम्ही थांबलो. बघ्या बोललो आता आलोय तर भेटूनच जाऊया म्हणून थांबलोय. दादू भाई प्रतिष्ठान आयोजित माननीय बबलू दादू भाई से हमारे मुख्यमंत्री साहब का प्रेम है। बबलू दादू भाई के ऊपर हमारे प्रतिष्ठान की सगळ्यांनी हात वर करायचे, सगळ्यांनी हात वर करायचे। बबलू दादू भाई से यांच्यातर्फे साहेबांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। मुख्यमंत्री आए लेकिन गरीबों से जुड़ा हुआ, गरीबों की समझने वाला ऐसा कोई मुख्यमंत्री आज तक नहीं आया जो हमारे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब जैसा कोई मुख्यमंत्री। संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो, शब्दांना थार अशी की लावलेली आहे। 1 2 3 4 5 आराम से उतरो। सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा। बबलू दफ्तर टीम को बहुत बहुत शुभकामनाएं। गोविंदा उत्सव पूरे महाराष्ट्र में, मुंबई थाने में धूमधाम से मना रहे हैं। सभी लोगों को आज गोविंदा उत्सव की शुभकामनाएं। सगळ्यांनी काळजी घेऊन घर लावा, काळजी घेऊन दहीहंडी फोडा। घरी तुमच्या आई वडील परिवार वाट पाहतोय आणि म्हणून आपली पण काळजी घ्या आणि आपल्या गोविंदाची पण काळजी घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। इंदिरानगर की धरती पे जोरदार स्वागत करते हैं। एक बार तालियों से स्वागत हो जाए। हम तुम्हारे साथ हैं। तर मंडळी, तुम्ही बघितलात असाल की आम्ही याचंच वेट करत होतो आणि यासाठीच आम्ही इतका वेळ थांबलो होतो। आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचं आज इथं दर्शन भेटलं आम्हाला।
सायलीला गोविंदा पथक 8 थरांच्या पाणी आहे का वरती बघा. एक 2 3 4 5 6 7 आणि 8 थरांची कडक सलामी. सावकाश सावकाश ओके. पाठी मागे बसलेले आहेत. मागे इतर उभे गोविंदा पथकाने सहकार्य करायचंय त्यांना. त्यांचं गोविंदा पथक आहे आणि 6 थर लावणार आहेत. चला जय जवान. गोविंदा पथकाच्या सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येत आहे त्यांनी कृपया करून सर्वांनी आतमध्ये यायचं आहे. प्रेक्षक, दर्शक आणि सर्व. संदीप सर वर यायचे. संदीप सर. जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. मंडळी, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.